मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातली मुख्य आरोपी आणि भाजपची भोपाळमधली उमेदवार प्रज्ञा सिंग हिनं शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं। याचा करकरे कुटुंबियांनीही निषेध व्यक्त केला। हेमंत करकरेंचे मेहुणे किरण देव यांनी मात्र करकरे ब्राह्मण असल्यामुळे त्यांच्या बाजूने कोणीही बोलत नाही अशी खंत व्यक्त केली। ते दुसऱ्या जातीचे असते तर कदाचित त्यांना पूर्ण समाजातून पाठिंबा मिळाला असता असं देव यांनी म्हटलं। त्यांच्याशी बातचीत केली आमचे क्राईम एडिटर सुधाकर काश्यप यांनी। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्या पद्धतीने हे काय सगळं राजकारण चालू आहे, शहीदांचं असेल किंवा गुन्हेगारांचं राजकारण असेल, ह्या सगळ्या राजकारणाबद्दल तुमची एक नागरिक म्हणून, करकरे यांचे मेहुणे म्हणून काय तुमची प्रतिक्रिया आहे? ज्या पद्धतीने गुन्हेगारांना तिकीट दिली जाते, अनेक भ्रष्टाचारी लोक रिंगणामध्ये आहेत। शहीदांना खरोखरच मी म्हणतो मानाने वागवलं पाहिजे। आपल्या देशात शहीदांचा नेहमीच अपमान होतो। हा अपमान का करतात राजकारणी लोक? त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी, स्वार्थासाठी। हा त्यांनी अजिबात करू नये असं माझं मत आहे। साध्वी प्रज्ञा सिंग ही आहे कोण? ती जेलमध्ये राहिलेली बाई आहे आणि तिला एवढं महत्त्व बीजेपीने पण देणं आणि तिकीट तिला देणं खरोखरच निषेध आपण सगळ्यांनीच केला पाहिजे। एकूणच त्यांचे जे मित्रमंडळी होते, त्यांचा जे समाजकार्याचा भाग होता, कशा पद्धतीने ते लोकांना ते मदत करायचे, सहकार्य करायचे? त्यांचे मित्रमंडळी इव्हन नाते, मी सुद्धा म्हणेन की असा माणूस आयुष्यात मिळणं म्हणजे आम्ही काहीतरी पुण्य केलेलं आहे। करकरे साहेबांच्या बाबतीतच का राजकारण असं होतं आणि साध्वी प्रज्ञा सिंगच्या बाबतीत एवढं महत्त्व का दिलं गेलं आहे? मला सांगा की साध्वीचं वक्तव्य तुम्ही ऐकलत का? साध्वी प्रज्ञा सिंग बघायला गेलं तर एवढी काय महत्त्वाची व्यक्ती नाही आहे, पण राजकारणाच्या दृष्टिकोनातून भाजपने का तिकीट दिलं त्यांना आणि उमेदवारीमध्ये आता 23 मेला इलेक्शनचा जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा आपल्याला कळेल की ती निवडून येते आणि लोक त्याला नक्कीच न्याय देतील। हेमंत करकरे हे देखील शहीद आहेत, पण यांचं जे काही यांच्याबद्दलचे आक्षेपार्ह सगळं जे झालेलं आहे, सगळ्या गोष्टी ह्याबद्दल कोणीच काही बोलत नाही का? मलाही आश्चर्य वाटतं ह्या बाबतीत प्रत्येक समाजामध्ये मौन काय? शेवटी असा दुसरा प्रश्न असा माझ्या समोर येतो की ते ब्राह्मण असल्यामुळे सगळेजण शांत आहेत का? हेच जर दुसरी जात असती, मराठा असती किंवा दुसरी कुठची जात असती तर त्या समाजाची लोक नक्कीच उभी राहिली असती। किरणजींनी फार महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आणि एक गोष्ट मात्र किरणजींनी स्पष्ट केले, जर आवश्यकता वाटली तर साध्वीचा प्रचार करण्यासाठी ते त्या मतदारसंघात जाऊन दिवस रात्र तिच्या विरोधामध्ये प्रचार करण्याची तयारी देखील त्यांनी केलेली आहे। व्हिडिओ संतोष सुधाकर काश्यप, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।